हॅलो फ्रेंड्स. तर बागेत आज काय काय भाजी निघतीये ती तुम्ही पहा. मी आता हार्वेस्टिंगला सुरुवात करते. तर या, सगळ्यात आधी बघतीये ही आपली जी नवीन रोपं आहेत गवारीची. त्याला गवारी यायला चालू झालेली आहे. परवा मी एकदा तुम्हाला तोडून दाखवली होती पहिली गवारी आणि त्याची भाजी केली फ्रेंड्स, इतकी टेस्टी होती ना. तर आता परत एकदा ही गवारी तोडायला चालू केली आहे. रोपं छोटी आहेत, त्यामुळे वाऱ्यानं आणि पावसामध्ये पडतात, म्हणून काठ्यांना बांधलेली आहेत. त्यामुळे गवारी काढायला थोडंसं अवघड काम आहे. नाजूकपणे काढावी लागते, ओढता येत नाही. आणि अजूनही कोवळी आहे गवार. अगदी एकाद दुसरी शेंग जून झाली आहे, तेवढीच मी बघून काढतीये. फ्रेंड्स, सगळ्या रोपांना मिळून इतकीच गवारी मिळाली. भेंडीची ही नवीन इतकी रोपं आहेत. पाहूया आता आपल्याला किती भेंडी मिळते ते. चला, सुंदर अशा भेंडी आलेल्या आहेत. मी सारखं ऑर्गॅनिक याच्यावर भर देते, कारण सध्या ऑर्गॅनिक गार्डनिंग ह्याची खूपच गरज आहे. जर आपल्याला विषयुक्त जर भाज्या खायच्या चालू झालेली आहे, तर आपल्याला ऑर्गॅनिक गार्डनिंगला महत्त्व द्यावंच लागेल. जितकी जागा असेल, जितक्या कुंड्या असतील, छोटं टेरेस असेल, काहीही असेल, त्यात ग्रो बॅग्स लावून आपण छोट्या मोठ्या अशा भाज्या पिकवल्याच पाहिजेत. मला तर आधीपासूनच आवड होती. सुरुवातीला मीही टेरेसवरच लावत होते. नंतर जशी जागा मिळेल आणि कोविडपासून खूपच इंटरेस्ट यायला लागला ह्या गार्डनिंगमध्ये आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकताय. फायदा स्वतःचाच आहे, त्यामुळं मेहनतही करावीच लागेल. आणि फ्रेंड्स, आपण जितकी मेहनत करू ना, ही माती आपल्याला त्याच्या दुपटीनं त्याचं फळ देते. खरं सांगते. आपले आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य शेवटी आपल्या हातात आहे, हे आपल्याला समजायलाच हवे. आणि कोणतीही चांगली गोष्ट इझिली मिळत नसते. मेहनतही करावीच लागते, तेव्हाच फळ चांगले मिळते. हे पहा, भरपूर भेंडी मिळाली आहे मला आणि आपली गवारी झाकून गेली. इतक्या नवीन रोपांना लगेच इतकी भेंडी आली आणि आपण 2 जरी दिवस लेट केलं तर जून होती अशी. म्हणजे हेही आपल्याला शिकायला मिळतं की प्रत्येक गोष्ट ही वेळेवर केली पाहिजे. वेळेवर केली तरच त्या गोष्टीला महत्त्व आहे. हे पहा फ्रेंड्स, भरपूर भेंडी मिळाली आणि ही इतकी गवारी. 2च कांदे काढून दाखवते काय साईज झालाय मस्त. 1 मिनिट. हे पहा. ओ बघा, मस्त साईज झाला ना कांद्याचा. आणि हा एक पहा, अजून एक काढतीये. ओ वाव फ्रेंड्स, इतके मस्त साईजचे हे कांदे आता मला मिळणार आहेत. मी आता तोडणी करणार आहे, इथली सगळी ही कांदे काढणार आहे, तेव्हा पाहाल. फ्रेंड्स, बीटरूट अगदी संपलेत घरातले, तर एखादा बीटरूट मिळतो का पाहते. हे नवीन लावलेले आहेत, साईज इतका मोठा नसेल तरी पण पाहूया. छान मिळालाय. हे पहा, हे पहा, जाता जाता मला एकदम दिसलं. हे नवीन रोपांना हे पहा किती सुंदर अशा काळ्या मिरच्या आल्यात, दिसतात का? हे पहा, वा. पहा, थोड्या मिरच्या घेतल्या. हे पहा, आपल्या नवीन शिमला मिरचला एवढ्याशा रोपाला पहा फ्रेंड्स, किती सुंदर शिमला मिर्च आल्यात. 2 मिळाल्या. ह्या 2 छोट्या आहेत, परत काढूया. इतकी हिरवी वांगी झालीत ना, काय सांगू तुम्हाला. हे पहा, अशी लटकायला लागली, जमिनीला टेकली आहेत काय काय. हे पहा, कुठल्याही रोपाला तुम्ही पाहू शकता, इतकं हिरवी वांगी आलीत. हे बघा, जमिनीला असं टेकली ती वांगी. तर काय विचारूच नका, भरपूर खाल्ली आणि भरपूर वाटली. सर्वांनीच खाल्ली. वांग्यांची एकही रेसिपी करायची सोडली नाहीये, सगळे प्रकार करून झालेत.
हे बघा फ्रेंड्स, आणि वांगी तोडणी केल्याशिवाय तर काय हार्वेस्टिंग कंप्लीट होणार नाही, तर तेही करून घेतलेलं आहे. छान मिळालेली आहेत वांगी, अजून भरपूर आहेत. हे पहा, हे माझ्या सुंदर बागेचं सुंदर असं हार्वेस्ट. किती छान भेंडी, गवारी, वांगी, कांदा दाखवला मी तुम्हाला, आणि काळ्या मिरच्या यायला चालू झाल्यात. एक बीटरूट नवीन लावलेलं. आज मला 2 शिमला मिर्च पण मिळालेत. तर हा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल फ्रेंड्स, तर जरूर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत आपल्या बागेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.